रिटायर्ड झालो. 14 वर्ष या कॉलेजमध्ये वनवासात होतो, पण विद्यार्थ्यासोबत. आणि त्यानंतर 8 वर्ष अतिरिक्त कार्यभार संचालक विद्यार्थी कल्याणाचा सांभाळला. आणि माझ्या टेन्यूरमध्ये मी अश्वमेध आणि ऑल इंडिया ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीच्या दोन्ही टुर्नामेंट आपल्या इथे कंडक्ट केल्या आणि घेतल्या. त्यानंतर ISC कन्व्हेन्शन सुद्धा आपल्या इथं मांदे साहेबांनी घेतलं होतं, त्याच्यामध्ये सुद्धा भाग घेतला. मी सदाशिव हिवसे. तर मला एक संधी मिळाली या विद्यापीठात. जेवढे फॅकल्टी आहे विद्यापीठात, जेवढे महाविद्यालय आहेत, सगळ्यांमध्ये मला शिकवण्याची संधी मिळाली. कदाचित मी ते माझं भाग्य समजतो. तर मला एक लक्षात आलं की त्यावेळेस टीचरची संख्या जास्त होती. आम्ही येऊन डिक्टेशन विद्यार्थ्यांना द्यायचं. आज दिवसेंदिवस टीचरची संख्या घटत आली. तर याच्यावर एक उदाहरण सोल्युशन आहे माझ्याकडे. मी एकदा IIM लखनौला गेलो असताना तिथे एक प्रश्न विचारला की तुमचे विद्यार्थी, पासआउट विद्यार्थी करोडोचे पॅकेजेस मिळवतात आणि असं असताना तुमच्या इथे टीचिंग स्टाफ टिकतो कसा, हे का नाही बाहेर जात सोडून. तर ते म्हणाले खरंच आमच्याकडे टीचिंग स्टाफ टिकत नाही. मग टिकत नाही तर तुम्ही चालवता कसं काय, रन कसं करता IIM, हा दुसरा प्रश्न होता. त्यांचं उत्तर हे होतं की आमच्या IIM मध्ये 50% इंटेक हा डिफरंट IITs मधला आहे, तिथले ग्रॅज्युएट्स आहेत. आणि उरलेले ग्रॅज्युएट्स हे IIT सिमिलर ज्या दुसऱ्या इन्स्टिट्यूट आहेत मोठ्या मोठ्या, तिथले उरलेले ग्रॅज्युएट्स आहेत. त्यामुळे आमच्या इथे जो येणारा विद्यार्थी आहे हा आधीच चांगला आहे. आणि त्यांचे जे ॲल्युमनाय आहे हे देशातच नाही परदेशात सुद्धा सगळीकडे आहे. आणि ते सांगतात या विद्यार्थ्यांना की काय शिकावं, कसं शिकावं, कोणतं ट्रेनिंग घ्यावं, कुठले रिसर्च प्रोजेक्ट्स करावे आणि प्लेसमेंट कसं करावं, हे ते विद्यार्थी शिकवतात आणि हे शिकतात. आम्ही काहीच करत नाही. आमच्या भरवशावर IIM चालत नाही. म्हणजे तुम्ही हे लक्षात घ्या, त्यांना जे करोडोचे पॅकेजेस मिळतात हे कोणाच्या भरवशावर मिळते, फक्त ॲल्युमीच्या भरवशावर मिळते. म्हणून ॲल्युमी आपली किती स्ट्रॉंग असायला पाहिजे आणि त्यांचे प्रत्येकाचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आपल्याजवळ कसे असायला पाहिजे, आपण त्याच्याशी किती लिंकअप व्हायला पाहिजे, याचा विचार आजच्या विद्यार्थ्यांनी करायची गरज आहे. आणि त्यांनी त्यांच्याशी संगमत करून आपल्या शिक्षकावर जास्त अवलंबून राहू नका, कारण त्यांची संख्या कमी आहे. तर तुम्ही हा अशा तऱ्हेनं फायदा घ्यावा, हा एक माझा अनुभव सांगणं होतं. दुसरा माझा अनुभव आहे, मी रिटायर झाल्यानंतर एक जय गजानन ॲग्रो बिझनेस LLP आम्ही एक स्थापन केली 15 लोकांनी इथे अकोल्यात. आणि आमचा उद्देश हा होता की पूर्ण मेकॅनायझेशन करायचं ॲग्रिकल्चरमध्ये. क्रॉप आम्ही कॉटन निवडलं. तर त्याकरता हाय डेन्सिटी, पहिला प्रिन्सिपल म्हणजे हाय डेन्सिटी कॉटन क्रॉप. दुसरं मायक्रो इरिगेशन, सगळ्या मेकॅनिकल प्रॅक्टिसेस करायच्या. आणि हार्वेस्टिंग ऑफ कॉटन हे सुद्धा मशीननं करायचं. हार्वेस्टिंग ऑफ कॉटन इतकं सोपी नाही आहे. तर आम्ही 1000 एकरवरती जवळपास 4 वर्ष काम इथे अकोला जिल्ह्यात केलं. अर्थात पिकिंग आम्ही 300 एकराच्या वर नाही केलं. पिकिंग करणं इतकं सोपी नाही आहे. पिकिंगसाठी मशिनरी तेवढ्या चांगल्या नव्हत्या आमच्याजवळ. आम्ही 4 वर्ष काम केलं आणि चांगला फायदा त्यांना मिळाला. इव्हन त्यांना जिनिंगमध्ये कसं द्यायचं, भाव कसा आपल्याला जास्त मिळाला पाहिजे, कारण आपला कॉटन किती चांगला आहे. मशीन पिकिंग केल्यानंतर तर साहजिकच कॉटन चांगला राहणार आहे. तर त्याच्यात नफासुद्धा त्यांना मिळाला. हे सगळं 4 वर्ष आम्ही दाखवून दिलं. आणि नंतर त्या मशिनरी त्यांना हँडओव्हर केल्या ना, तर ते काय करतात त्यांना माहीत आहे, कारण आम्ही त्याच्यातून अंग काढून टाकले, LLP मोडून टाकली आमची. तर अशा तऱ्हेचे माझे अनुभव होते. 83 पासआउट युगंधर मांडवकर. BTech झाल्यानंतर मी IIM अहमदाबादमधून पोस्ट ग्रॅज्युएशन केलं मॅनेजमेंटमध्ये. आणि त्यानंतर मी पूर्णपणे ग्रामीण भागात काम करत होतो. सध्या मी ग्रासरूट्स ॲक्शन फॉर सोशल पार्टिसिपेशन या संस्थेचा एक पदाधिकारी म्हणून काम करतो आहे. आणि वॉटरशेड ह्या विषयात जे काही भारतात खूप पायोनियरिंग काम झालं, पर्टिक्युलरली कम्युनिटी बेस्ड वॉटरशेड डेव्हलपमेंट, त्याच्यात माझं बऱ्यापैकी योगदान आहे. थँक्यू.